हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण काय बघत होतो, टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. त्याच्यातला पहिला जो टाइप आहे बॉन्ड्सचा तो होता आयोनिक बॉन्ड, जो आपण पूर्ण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलेला कोव्हॅलंट बॉन्ड. त्याचे डेफिनेशन काय आहे, त्याचे दोन टाइप्स आहेत, पोलर आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. कधी फॉर्म होतो कोव्हॅलंट बॉन्ड, जिथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्ले करते त्याचा रोल. आता बघा पुढचं काय बोलतोय आपण, इन्क्रीज इन डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस आयोनिक कॅरेक्टर इन कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असताना जे ऍटम्स आहेत त्यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जसा इन्क्रीज होत जाईल तसं कोव्हॅलंट बॉन्ड मधलं आयोनिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाते. म्हणजे ते कोव्हॅलंट बॉन्डचं कॅरेक्टर हळूहळू चेंज होत कशामध्ये कन्वर्ट होते, आयोनिक बॉन्ड मध्ये. आपण काय सांगितलंय, आयोनिक बॉन्ड मध्ये काय असतो, एक कटायन असतो आणि एक अनायन असतो. असं कधी होतं, कटायन आणि अनायन फॉर्मेशन कधी होतं, जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल. आपण इलेक्ट्रो व्हॅलन्सी शब्द युज केला होता, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह व्हॅलन्सी. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅलन्सी असलेला ऍटम जो आहे तो काय करतो, स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज घेतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅलन्सी असणारा ऍटम काय करतो, स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज घेतो. म्हणजेच काय करतायत, ते दोन पोल्स क्रिएट करतायत. म्हणजेच तिथं काय म्हणतोय आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्ले करते तिचा रोल. ठीक आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जिथं असेल तिथं कोणता बॉन्ड फॉर्म होतो, कोणता आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. मग जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर हळूहळू इन्क्रीज करत गेलो आपण, तर कोव्हॅलंट बॉन्डचं कॅरेक्टर चेंज कशात होत जातंय, आयोनिक बॉन्ड मध्ये चेंज होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कंट्रीब्युटेड बाय वन ऍटम ऑफ अन एलिमेंट टू फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड, त्याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलन्सी. जसं इलेक्ट्रोव्हॅलन्सी आपण काय म्हणलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर फ्रॉम वन ऍटम टू अनादर. ठीक आहे, त्याला आपण काय म्हटलं, त्याची इलेक्ट्रोव्हॅलन्सी म्हणलं. मग ते कशासाठी होतं, आयोनिक बॉन्ड साठी होतं. कोव्हॅलंट बॉन्ड साठी आपण काय म्हणतोय, त्याला कोव्हॅलन्सी म्हणतोय. म्हणजे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय केले जातील, शेअर केले जातील एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटमला शेअर केले जातील, त्याला आपण त्या ऍटमची काय म्हणतोय किंवा त्या एलिमेंटची काय म्हणतोय, कोव्हॅलन्सी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म्ड बाय ओव्हरलॅपिंग ऑफ बॉन्डिंग ऑर्बिटल्स. कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो, तर जे बॉन्डिंग ऑर्बिटल्स असतात ऍटम्सचे त्या किंवा एलिमेंट्सचे, त्यांचं काय होतं, ओव्हरलॅपिंग होतं. ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे त्यांना काय होतं, तिथं स्पेस मिळतो कशासाठी, इलेक्ट्रॉन्सला शेअर करण्यासाठी. म्हणून आपण काय सांगतोय, कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतोय, ओव्हरलॅपिंग ऑफ बॉन्डिंग ऑर्बिटल्स. इच बॉन्डेड ऍटम अटेन्स नियरेस्ट नोबल गॅस कॉन्फिगरेशन. जसं आपण आयोनिक बॉन्ड मध्ये सांगितलं, काय सांगितलं की ते जे एलिमेंट्स आहेत ते काय करतायत, इलेक्ट्रॉनला शेअर करतायत, दुसऱ्या बरोबर काय करतायत, पूर्ण ट्रान्सफर करून दुसऱ्याला देतात. आयोनिक बॉन्ड मध्ये काय होतं, ट्रान्सफर होतं. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यानंतर काय होतं, दोन्ही ऍटम्सना त्या काय मिळतं, नोबेल गॅस कॉन्फिगरेशन मिळतं. तसंच आपण कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये पण काय म्हणतो, ते जे बॉन्डेड ऍटम्स आहेत, ज्या ऍटम्स मध्ये काय झालाय, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालाय, ते जवळजवळ काय करतात, नोबेल गॅस कॉन्फिगरेशन अटेन करतात. आता एक्झाम्पल बघा, काय घेतलेलं आहे, H2 चं घेतलं इथं, आणि खाली कोणतं आहे, HF मोलेक्यूल, जो काय आहे कोव्हॅलंट कंपाऊंड आपण फॉर्म झालाय असं आपण स्टडी करतोय. बघा, हा हायड्रोजन आहे, हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन असतो, तो काय दाखवलाय, क्रॉसने दाखवलाय. हा दुसरा हायड्रोजन ऍटम आहे, ज्याचा इलेक्ट्रॉन काय दाखवलाय, आपण रेड डॉटने दाखवलाय. हे दोघं काय करतात, एकमेकांचे, हा इलेक्ट्रॉन याच्याबरोबर शेअर होईल, हा इलेक्ट्रॉन याच्याबरोबर शेअर होईल. शेअरिंग आपण दाखवलंय, काय ऍटम दाखवले स्पियर मध्ये, आणि त्यांचा जो शेअर केलेला एरिया आहे त्याच्यामध्ये काय दाखवलंय, आपण दोन्ही इलेक्ट्रॉन दाखवले. त्या पहिल्या ऍटमचा इलेक्ट्रॉन आहे तो क्रॉसने दाखवला, दुसरा आहे तो रेड डॉटने दाखवलेला आहे. तेच आपण नॉर्मली कोव्हॅलंट बॉन्ड दाखवतो तसं केलं, आपण लिहिलं तर कसं लिहिणार, H'H. आता हे जे दाखवलेलं आहे ते आपण काय सांगितलं, इथं ओव्हरलॅपिंग होते म्हणून सांगितलं बॉन्डिंग ऑर्बिटल्सचं. मग हायड्रोजनकडे जो ऑर्बिटल असेल ते कोणते असणार आहे, 1s ऑर्बिटल असणार आहे, जे काय असतं, स्पेरिकल असतं. आता शेप्स ऑफ ऑर्बिटल्स माहित नसतील तर ह्याच्या अगोदर आपण स्टडी केलेले आहेत, या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ पाहायला भेटतील. बघा, 1s ऑर्बिटल असल्यामुळे ते स्पेरिकल आहे. या दोघांच्यात आपण काय होतं म्हणून सांगितलं, ओव्हरलॅपिंग होतंय. मग ते ओव्हरलॅपिंग आपण दाखवलेलं आहे, शेडेड रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहे ते, जे शेअर केलेले असतील. आणि खाली काय लिहिलं, आपण ऍटम्स लिहिलेले आहेत. आता कोव्हॅलन्सी बघा काय आहे, हायड्रोजनची, दोन्ही हायड्रोजन ऍटम्स असल्यामुळे ह्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, असे काय आहे, दोघांचे पण कोव्हॅलन्सी काय असणार आहे, एकच असणार आहे. H=1 असणार आहे, दुसरं पण H=2 काय असणार आहे, 1 असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, HF चं, हा हायड्रोजन आहे, त्याचा इलेक्ट्रॉन आपण ब्लू क्रॉसने दाखवलेला आहे. फ्लोरीन आहे, फ्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात, ते आपण काय केलेत, दाखवलेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन. आता हा इलेक्ट्रॉन आणि हा जो 7th इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, एकमेकांबरोबर शेअर केले जातात. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन शेअर होईल फ्लोरीन बरोबर, फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन शेअर होईल हायड्रोजन बरोबर. तेच आपण या डायग्राम मध्ये दाखवलंय. फ्लोरीनचा तो जो इलेक्ट्रॉन होता तो काय झालेला आहे, शेअरिंग एरियामध्ये गेलेला आहे. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन पण शेअरिंग एरियात आहे. म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन या दोघांनीही शेअर केलेले आहेत. याच्यामुळे काय होतं बघा,
बॉन्ड फॉर्म होतो तो बॉन्ड कोणता आहे, आपण म्हणतोय कोव्हॅलंट बॉन्ड. याच्यामुळे नक्की काय झालं बघा, फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स काउंट केले तर आपण इलेक्ट्रॉन्स काय होतात बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8वा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा त्यांनी स्वतःला शेअर करून घेतलेला आहे. म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आले आता, 8 आले. याला मिळालं नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर हायड्रोजनकडे बघा, हे एक स्वतःचा इलेक्ट्रॉन होता, दुसऱ्याचा शेअर करून घेतला. याच्याकडे पण इलेक्ट्रॉन्स किती आले, 2 आलेले आहेत. म्हणजेच त्याला पण मिळालेलं आहे नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. तेच जर तुम्ही इथं पण बघायला गेलं तर या हायड्रोजनचे पण 2 इलेक्ट्रॉन्स होतील, ह्या हायड्रोजनचे पण 2 इलेक्ट्रॉन्स होतील. याचा अर्थ काय, म्युच्युअली त्यांनी शेअर केल्यानंतर त्यांना काय मिळालेलं आहे, नोबेल गॅस कॉन्फिगरेशन मिळालेलं आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ते इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत एकमेकांबरोबर. त्याच्यानंतर बघा, HF आपण काय दाखवतो, डॅशने दाखवतो, तसं आपण स्ट्रक्चर दाखवलंय कोव्हॅलंट बॉन्डचं. त्याच्यानंतर बघा, हायड्रोजनचं जे ऑर्बिटल आहे ते कोणतं असेल, इथं 1s ऑर्बिटल असेल आणि फ्लोरीनचं आहे ते कोणतं आहे, 2p ऑर्बिटल आहे, ज्याच्यात इलेक्ट्रॉन तो आहे. लास्टचा जो इलेक्ट्रॉन आहे हा रेडवाला आपण काढलेला तो कोटा आहे 2p मध्ये आहे. मग त्याच्यानंतरचे जे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे 1s आणि 2p चं, त्या ओव्हरलॅपिंग एरियामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स असतील. आता कोव्हॅलन्सी बघा, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आलाय म्हणून हायड्रोजनची कोव्हॅलन्सी 1 आहे. फ्लोरीनचा पण आपण बघतोय शेअरिंग मध्ये एकच इलेक्ट्रॉन आलाय म्हणून त्याची कोव्हॅलन्सी पण काय आहे, 1 आहे. तर हा होता कोव्हॅलंट बॉन्ड, जो आपण काय सांगतोय, ज्याच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इन्क्रीज होत गेला की काय होते, आयोनिक कॅरेक्टर येते. मग याच्यात आणखीन पुढचा एक पॉइंट आहे फजान्स रूल, जो काय सांगतो, आयोनिक कॅरेक्टर सांगतो कोव्हॅलंट बॉन्ड मधलं. ठीक आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे पण त्याच्यात ठराविक अमाऊंट ऑफ आयोनिक कॅरेक्टर पण असेल. कशामुळं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे असेल. आता हे प्ले कधी होईल आयोनिक कॅरेक्टरचं, जिथं काय झालेले असतील, पोलर कोव्हॅलंट कंपाऊंड्स फॉर्म झालेले असतील. जिथं नॉन पोलर असतील तिथं हा काय होणार नाही, पॉइंट येणार नाही कोणता, आयोनिक कॅरेक्टरचा. ठीक आहे, तर हा होता कोव्हॅलंट बॉन्ड. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.